उर्मिला मातोंडकर को मिला मनसे का समर्थन। कांग्रेस पार्टी की उत्तर मुंबई लोकसभा सीट से उम्मीदवार उर्मिला मातोंडकर को महाराष्ट्र नवनिर्माण सेना का समर्थन मिल गया है। दहिसर पूर्व पर्वतनगर स्थित मनसे कार्यालय में उर्मिला मातोंडकर का जोरदार स्वागत किया गया। इस अवसर पर मनसे के वरिष्ठ नेता नयन कदम के अलावा महाराष्ट्र नवनिर्माण सेना दहिसर विधानसभा के तरफ से राजेश येरुणकर ने उर्मिला मातोंडकर को पुष्प गुच्छ देकर स्वागत किया। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के नेता एवं कार्यकर्ता इस मौके पर भारी संख्या में उपस्थित थे। सन्माननीय उत्तर मुंबईच्या लोकसभेच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचे इथे आगमन झाले आहे। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना दहिसर विधानसभेतर्फे जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचे स्वागत करू। आपण इथे येताय म्हणून सगळ्यांना उत्कंठा होती, उत्साह होता की आपण कधी येताय आपल्याला तोडून त्यांना कधी मार्गदर्शन आपलं भाषण त्यांना ऐकायला मिळते। दहिसर विधानसभेचे सगळे पदाधिकारी इथले स्थानिक नागरिक हे आपल्यावरती खूप प्रयत्न करतात। आपण अभिनेत्री पण आज लोकसभा निवडणूक आपण लढवायला घेतल्यापासून ज्या पद्धतीने आपण मीडियासमोर आपल्या प्रश्न उपस्थित करता या स्थानिक लोकांचे तिथपासून लोकांना आपल्याबद्दल आस्था निर्माण झाली आहे। मी तुमच्या त्यांच्याबद्दल जास्त वेळ केला मी तुम्हाला विनंती करेन की आपण त्यांना संबोधित करा। इथे मंचावरती उपस्थित असलेले मनसेचे सगळेच सिनियर पदाधिकारी जी सगळेजण आणि तुम्ही सगळेजण तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। खरं सांगायचं तर बरोबर बोललात तुम्ही। बोलायला माझ्याकडे खूप आहे आणि सांगायलाही खूप आहे। गेल्या 4.5 वर्षामध्ये देशात काय काय झालंय ह्याच्यावरती मी 4.5 तास वगैरे बोलू शकते। पण खरं सांगायचं तर मित्रहो, आजची ही आपली जी सभा आणि आपलं हे जे भेटणं आहे ते तुमच्या घरी माझ्या ठेवूया, ते ह्या गोष्टींमध्ये ठेवूया की या विभागात काय झाले, की या माणसाने ह्या विभागात किती वेळा आला, मुलांचे प्रश्न किती वेळा ऐकले, कुठले प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला। आणि अशा कोणीही व्यक्तीने जर माझ्याकडे आलं आणि सांगितलं हे काम केलं किंवा ते काम केलं तर मी काही करायला तयार आहे, कारण असं काही झालंच नाही। त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी आपण सर्वांनी एक प्रकारे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जागं झालं पाहिजे। आज मी जेव्हापासून माझं नाव ह्या क्षेत्रामध्ये अनाऊन्स झाले तेव्हापासून माझ्यावरती भरपूर चिखल हे लोक करतायत, नाना प्रकारे माझ्यावरती काय काय आरोप करतायत, काय काय माझ्याबाबत छापून आणतायत, सगळं कमी म्हणून माझ्याबाबत एक केसही करण्याचा प्रयत्न केला। पण प्रश्न हा आहे की ज्या व्यक्तीने मुळात काहीतरी काम त्याच्या भागामध्ये केलं असेल त्या व्यक्तीला हे सगळं करायची गरज वाटली पाहिजे का? तुम्हाला वाटतंय का की अशी एखादी व्यक्ती असेल की जिने काम केले आणि माझं बाबा काम बघा असं सांगणाऱ्या व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील? आज यांचे नेते सुद्धा सगळीकडे फक्त नको नको ते पॉइंट बोलत आहेत, नको नको त्या विषयांवरती आणि मुद्द्यांवरती वेळ घालवत आहेत जनतेचा, उत्तरं देत नाहीये। का नोकऱ्या नाहीयेत, का शेतकऱ्यांनी जीव दिले, का आमच्या घरामध्ये आमच्या गरिबीची खड्डा उडवून तुम्ही आम्हाला गॅस सिलेंडर देऊन 1000 रुपये केले गॅस सिलेंडर। अहो तुम्हाला काय 1000 रुपयाचा गॅस सिलेंडर मला नाही परवडायचा आणि हे लोक मला सांगतायत की मला तुमच्या व्यथा कळणार नाही। मी सर्वात प्रथम काय आहे, सर्वात प्रथम मराठी आहे, सर्वात प्रथम मुंबईकर आहे। आणि हे जर बोलले तर मला म्हणतात की मी हे शब्द वापरले कारण मला तुमच्याकडनं मतं हवी आहेत। मताकरता अशी भीक नाही मागत आम्ही लोक, मतं मागतो की आपल्या कर्तृत्वावर मागतो। आणि आज जर मागते तुमचा साथ मागते तर एक स्टार म्हणून मागत नाहीये, तुमची साथी प्रतिनिधी तुमच्यातली एक म्हणून मागते। कारण आता हा आवाज आपण जर उठवला नाही तर तो आवाज उठवायला आवाजच राहणार नाही, हे लक्षात ठेवा आणि हे कायमचं मनावरती आणि डोक्यावरती कोरून ठेवा। आणि त्यामुळे
या विषयावरती बोलाल त्यांना हा पॉईंट जरूर सांगा की आज जर हा आवाज उठला नाही, आज जर ही पावलं मतकेंद्राकडे गेली नाही, आज जर त्यांनी हाताचा साथ देऊन विकासाचा रस्ता धरला नाही तर आपण आपल्या देशाला ओळखणार नाही आणि आपण आपल्या स्वतःलाही ओळखणार नाही. आज तुम्ही या गोष्टी तुमच्या मुलाबाळांकरता, तुमच्या स्वतः करता आणि कुठच्या प्रकारचा देश आपल्याला हवा आहे त्याच्याकरता करण्याची गरज आहे लोक हो. त्यामुळे मला याची पूर्ण खात्री आहे की तुम्ही मला तुमचा पाठिंबा देणार आणि तुम्ही मला तुमचा साथ देणार. हे या लोकांना एकदाच दाखवून द्या की एका मराठी मुलीने जेव्हा पाऊल पुढे टाकलं तेव्हा सगळेजण तिच्याबरोबर अशा प्रकारे उभे राहतात. अनेक त्याचे इतर गोष्टी बाजूला ठेवून देशाच्या हिताकरता मोठ्या एका मोठ्या प्रमाणावरती देशाचं हित पुढे ठेवलंय आणि नंतर बाकीच्या गोष्टी ठेवल्या. खूप मोठं मन लागतं एवढं मोठं पाऊल उचलायला. आज हे लोक वाटेल ते म्हणतील पण ह्याच्यातल्या किती लोकांना एवढं हिंमत आहे की आपल्या पक्षाला सुद्धा बरोबर घेऊन देशाच्या हिताकरता मोठ्या गोष्टी करता स्वतःचा एवढा पूर्ण पाठिंबा कोणाला तरी देण्याकरता तुम्ही राजसाहेब ठाकरेंकरता जोरदार टाळ्या वाजवा. त्यामुळे मी जाहीरपणे आज परत एकदा त्यांचे आभार मानते. इथे माझ्याबरोबर आज इथे उपस्थित असलेले सगळे मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इथे नसलेले सुद्धा पण आपल्या सर्व भागामध्ये पसरलेले सगळे पदाधिकारी आणि सगळे कार्यकर्ते यांचे खूप खूप मी आभार मानते. आणि इकडचे जे मतदार आहेत ते मला असं वाटतंय की आधीच सुशिक्षित सुसंस्कृत घरातून आलेले आहेत. त्यामुळे मी त्यांना वेगळ्या प्रकारे सांगायची गरज नाही आहे की गेल्या 4.5 वर्षामध्ये त्यांचं काय काय झालंय. मला फक्त आठवण करून द्यायचे ते दिवस जेव्हा एक दिवस सकाळी आपण उठतो आणि आपल्याला अचानक कळतं अरे बापरे नोटबंदीच झाली. म्हणजे मी पण रस्त्यावर, तुम्ही पण रस्त्यावर, सगळेच रस्त्यावर. आणि कशाला झाली तर म्हणे आतंकवाद थांबवायला. गेल्या 4.5 वर्षामध्ये जितके हल्ले झाले तितके या देशात याच्या आधी झालेले मग काय झालं ते काळे धन थांबवून हे आतंकवाद थांबण्याच्या आपल्या प्रॉमिसेसवर याची उत्तरं कोण देणार? याची उत्तरं आपल्याला हवी आहेत आणि याची उत्तरं मिळत नसेल तर जे लोक उत्तरं देत नाही त्यांनी तिथून खाली उतरायची वेळ आली. या सगळ्यामध्ये आपले सगळे व्यक्तिगत गोष्टी विसरून एकत्र येऊया, एकत्र ही पाऊल पुढे जाऊ देत आणि एकत्र हे पाऊल एकदा परत विकासाच्या रस्त्यावरती जाऊ देत ज्याच्यापासून आपला देश खूप भरकटला गेल्या 4.5 वर्षात. आणि आता निघण्यापूर्वी आजचा एक पावन सुंदर दिवस आहे कारण आज महापुरुष आणि बोधिसत्व माननीय श्री बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 128वी जयंती आहे. त्याच्याकरता मी त्यांच्या स्मृतीला कोटी कोटी प्रणाम करते. ह्या अशा महान व्यक्तिमत्वामुळे, अशा महान विद्वानामुळे आपल्याला आपल्या देशाचं हे संविधान मिळाले की जे संविधान आज खतऱ्यात आहे. की जे संविधान कधी होतं, हा देश काय होता, ही काय लोकशाही होती हेच विसरायला होईल एक दिवस. आणि त्या माणसाची आज आठवण काढून, त्या महापुरुषाची आठवण काढून आज आपल्या त्यांच्या स्मृतीला लाख लाख कोटी कोटी प्रणाम करून धन्यवाद देत आपण आज ही प्रतिज्ञा घेऊया की परत एकदा या देशाला लोकशाहीच्या रस्त्यावर आणू, विकासाच्या रस्त्यावर आणू. आपापसातले हेवे दावे विसरून असतील तरी आणि नसतील तर उत्तमच एकत्रित पुढे विकासाकडे पाऊल टाकू. अनेकानेक आभार आपल्या सगळ्यांचे आज आपण इथे आलात आणि हे सगळं मला तुमचं प्रेम, तुमचा साथ आणि पाठिंबा दिला. परत एकदा तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. थैंक यू। बढ़ाने में हमेशा अपना योगदान दिया है, इस देश को, इस समाज को आगे बढ़ाने में हमेशा अगला कदम डाला है। आज हमारे साथ हमारे चालू बुदेलिया जी भी हैं जो हमारे साथ कंधे से कंधा मिलाकर चल रहे हैं इस सारे हमारे सफ़र में। तो मैं सब अपने गुजराती भाई और बहनों से भी हूँ तमे रिक्वेस्ट करूँ छू कि हमारे साथ तमे पण आओ, मने अपना आशीर्वाद आपो અને આ મારા सारा संघर्ष मने विजय पथ पर लेकर जाने में मदद करो। तो तमे पण आओ हमारे साथ। है कि जब नेता अपनी वैयक्तिक चीज़ें, पर्सनल चीज़ें थोड़े से बाजू में रखकर एक देश के हित में, बड़े हित में सोचते हैं और सबको इतने बड़ी पैमाने पर मदद देने की आह्वान करते हैं, तो उनकी ये जो उनकी सोच है उसका मैं बहुत शुक्रिया अदा करना चाहती हूँ और सराहना चाहती हूँ। थैंक यू। उर्मिलाताई मातोंडकर या काही वेळापूर्वी या ठिकाणी आमच्या
मनसेच्या शाखेमध्ये येऊन गेल्या. त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याकडून समर्थन हवं आहे. त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी इथे होते. त्यांनी समर्थनाची मागणी केल्यानंतर सगळ्यांनी त्यांना सांगितलं की ताई, खरोखरच तुम्हाला आमचं समर्थन असेल, तुम्ही या इथल्या मुंबईकर आहात, तुम्ही राजकारणामध्ये चांगलं काही करू शकाल, आम्हाला अपेक्षा आहे, आशा आहे. त्यामुळे सगळ्यांची त्यांची ओळख झाली. ओळख झाल्यानंतर त्यांनी इथल्या मतदारांना संबोधित करून त्यांच्या पुढच्या कार्यक्रमाला निघून गेला. मनसे के समर्थन के बाद जो लड़ाई है और टफ मानी जा रही है, आपका क्या कहना है? समर्थन टफ लड़ाई तो आपको पता ही होगा कि इस उत्तर मुंबई विधानसभा में लड़ाई तो यहाँ के विद्यमान खासदार गोपाल शेट्टी जी और उर्मिलाताई मातोंडकर इनमें दोनों में है. और लोगों का भी हवा का रुख चेंज हुआ है. उर्मिलाताई मातोंडकर को भारी सहायता, लोगों का प्रतिसाद मिल रहा है और मुझे लगता है कि इस बार उर्मिलाताई मातोंडकर इस लोकसभा से चुन की जरूर आएगी.